आम्ही हरीचे श्वान भुंकू हरिनाम. जय हरी विठ्ठल. भगवान श्री हरी विठ्ठलांना तुळशी महाराणी अतिशय प्रिय आहे आणि ह्या तुळशीच्या काष्टाची बनलेली माळ भक्त गळ्यात धारण करतात. परंतु ही तुळशी माळ गळ्यात धारण करताना याचे काही नियम आहेत का? तुळशी माळ गळ्यात घालताना भक्तांनी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी हे सर्व जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. ज्या वेळेस नगरपालिकेचे लोक मोकाट असणाऱ्या कुत्र्यांना पकडण्यासाठी येतात, त्यावेळी ज्या कुत्र्याच्या गळ्यामध्ये पट्टा आहे त्याला ते पकडत नाही, कारण त्यांना माहित आहे की ह्या कुत्र्याला मालक आहे. त्याच प्रकारे ज्यावेळी यमदूत जीवात्म्याला मृत्यूसमयी पकडायला येतात, घेऊन जायला येतात, त्यावेळी त्याच्या गळ्यामधील तुळशीमाळ बघून ते म्हणतात की याला मालक आहेत आणि ते म्हणजे पंढरीनाथ. अशा प्रकारे जीवात्म्याला ते स्पर्श करत नाही आणि म्हणून श्री हरी विठ्ठलांना सर्वस्व म्हणजेच मालक मानणारा कोणताही व्यक्ती त्या ठिकाणी तुळशीची माळ गळ्यात धारण करू शकतो. मग कुत्रा ज्या प्रकारे आपल्या मालकांची सेवा करतो त्याच प्रकारे एक भगवत भक्त देखील भगवंतांची सेवा करत असतो. हेच श्रील भक्तिविनोद ठाकूर त्यांच्या एका वैष्णव गीतामध्ये सांगतात, सर्वस्व तोमार चरणे संपिया पडेची तोमार घरे, तुम्ही तो ठाकूर तोमार कुकुर बोलिया जानहू मोरे. ते सांगतात की भगवंता, माझे सर्वस्व मी आपल्या चरणांवरती अर्पण करून आपल्या महाद्वारामध्ये लोटांगण घालत आहे. कृपया तुम्ही या संपूर्ण विश्वाचे मालक आहात, तर माझा कुत्रा म्हणून स्वीकार करा. आणि मग ते सांगतात की ज्या प्रकारे कुत्र्याच्या गळ्यामध्ये पट्टा असतो त्या प्रकारे मी देखील कंठामध्ये तुळशी माळ धारण करेल. आणि हे भगवंता, ज्या प्रकारे एखादा मालक त्याच्या कुत्र्याचं पालन पोषण करतो त्याच प्रकारे तुम्हाला नैवेद्य दाखवलेला तोच पदार्थ मी ग्रहण करेल. मी आपल्या दरवाजात पडून राहील. पुढे सांगतात ते की भगवंता, जर मला तुमचा प्रसाद भेटला नाही तर तुमचे जे भक्त आहे त्या भक्तांनी ग्रहण केलेला उच्छिष्ट प्रसाद मी ग्रहण करेल. झोपताना सदैव मी तुमच्या चरण कमळाचे ध्यान करेल आणि जेव्हा कधी तुम्ही मला हाक माराल मी नाचत नाचत आपल्या निकट येईल. ज्या प्रकारे मालकानी हाक मारल्यानंतर त्या ठिकाणी कुत्रा जो आहे शेपूट वर करत नाचत नाचत मालकाकडे येतो, त्याच प्रकारे मृत्यू समय जवळ आल्यानंतर भक्त देखील समजतात की पंढरीनाथ मला हाक मारत आहे, आता मला नाचत नाचत भगवंतांकडे जायचं आहे. या प्रकारे भक्ताचा भाव असतो. आणि म्हणून गळ्यात तुळशीमाळ धारण केल्यानंतर भक्त हे 4 नियमांचं काटेकोरपणे पालन करतात आणि नियमित हरिनामाचा जप करतात. हे 4 नियम कोणते? त्यापैकी एक, कुठल्याही प्रकारचा नशापान करत नाही. दारू, गुटखा, तंबाखू, बीडी, सिगारेट, मिसरी या प्रकारच्या कुठल्याही प्रकारचं व्यसन करत नाही. भगवंतांचे प्रामाणिक भक्त त्या ठिकाणी चहा आणि कॉफी सुद्धा घेत नाही, कारण चहा आणि कॉफी याचा स्वीकार भगवंत सुद्धा करत नाही. चहा आणि कॉफीमध्ये त्या ठिकाणी कॅफीन नावाचा त्या ठिकाणी विषारी पदार्थ असतो जो शरीराला घातक आहे. या प्रकारचे पदार्थ भक्त ग्रहण करत नाही. आज जर बघितलं तर चहा आणि कॉफी हे शरीराला त्रासदायक सुद्धा आहे आणि ते एक प्रकारचं व्यसन सुद्धा आहे. त्यानंतरचा दुसरा नियम की भक्त त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा मांसाहार करत नाही, कुठल्याही प्रकारचं अंडी मांस हे खात नाही. तसं जर बघितलं तर कांदा लसूण हे देखील तमोगुणी पदार्थ आहे, हे सुद्धा भगवत भक्त खात नाही. याबद्दलचा एक व्हिडिओ आपण पुढील भागामध्ये याविषयी बघू. तर तिसरा नियम, आपल्या पत्नी व्यतिरिक्त इतर कोणाशीही भगवत भक्त त्या ठिकाणी संबंध ठेवत नाही. आपल्या पत्नीशिवाय इतर स्त्रियांना ते माताचा, बहिणीचा किंवा मुलीचा दर्जा देतात. आणि त्यानंतर शेवटचा नियम की भगवत भक्त ही कधीच कुठल्या प्रकारचे जुगार खेळत नाही. आपण बघतो की त्या ठिकाणी महाभारतामध्ये जुगारामुळे पांडवांवरती कोणती वेळ आली आणि म्हणून या 4 नियमांचं भक्त काटेकोरपणे पालन करतात आणि नियमित हरिनामाचा जप करतात. या प्रकारचे 4 नियमांचं पालन केल्यानंतर मनुष्य स्तरावरती व्यक्ती येतो आणि म्हणून गळ्यात तुळशीमाळ धारण केल्यानंतर व्यक्तीने या नियमांचं पालन करावे, नियमित हरिनामाचा जप करावा. आता गळ्यामध्ये तुळशीमाळ घातल्यानंतर आपण गुरुचा स्वीकार करावा का? करताना गुरु कसा असावा? त्यासाठी कोणते नियम आहे? गुरूंबद्दल आपण कशा प्रकारे त्यांना शरण जाऊ शकतो? या सगळ्या गोष्टी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. तोपर्यंत हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे.